मंडळी, यंदाच्या कोकण दौऱ्यामध्ये आम्ही आलो पोचरी या गावी, जे माझं आजोळचं गाव आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील हे निसर्गरम्य गाव. लाल मातीची ही पायवाट आणि सभोवताली असलेली ही गर्द झाडी आणि त्यात असलेली ही कौलारू घरं. नमस्कार मंडळी. आज आपण आता थेट रत्नागिरीतून आलेलो आहोत पोचरीमध्ये. जाकादेवीमधून फाटा जातो आणि पोचरी हे माझं आजोळ आहे, म्हणजे माझ्या आईच्या वडिलांचं गाव. आणि तिथे खरं तर आता आईचे काका असतात आणि मी खरं लहानपणी आलेली आणि त्याच्यानंतर आज बरेच वर्षानंतर येते. तर इथे पण आज आपण देवीचं दर्शन घेणार आहोत. आणि चला मग बघूया. जास्त वेळ थांबता येणार नाही आहे, कारण इकडून आपल्याला पुढे जायचं आहे. कुठे जायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओ बघत राहाल पुढे, तर तेव्हा समजेलच. चला तर मग. इथे खरं तर काजू आणि कलम भरपूर प्रमाणात बघायला मिळत आहे. हे बघा. तालुका संगमेश्वर येतो. पोचरी हे गाव. आणि या बाजूला बघा, वरच्या बाजूस इथे सगळी ही कलमं आहेत आंब्याची. थोडी पायवाट आहे, गाडी पुढे जात नाही आहे, पण ठीक आहे. छान वातावरण आहे, अजून तेवढं गरम होत नाही आहे. काजूला हा मोहर आलाय. निशी खालून वाट दिसते. मस्त थंड हवेची झुळूक येते. काय कोण घराच्या बाहेर पण दिसत नाही. तो दादा पण वारला, ती पण वारली. एका घरात एका ह्याच्यापासून सगळे वेगवेगळे वेगवेगळे ते झाले. मग आपला मूळ पुरुष कोण येते? सगळ्यात मोठे कोण येते होते? इथे पहिले आले ते काय ते मग आपली किती पिढी? आपली कमी कमी 11वी पिढी आहे. किती? 11वी पिढी. 11वी पिढी आहे. माझी 11वी पिढी आहे. होय ना. आणि आम्ही 12. हा, त्याच्या पुढे आणखी 2-3. आणि तरी किती वय असेल आजोबांचं? आहे चालू आता. हा, बापरे. 1944 जून 1944चा जन्म आहे माझा. स्वातंत्र्यपूर्वीचा. तेव्हा तुम्ही इकडेच होतात का मुंबईत? होतो. मग तुम्ही तो काळ बघितला असेल, स्वातंत्र्यपूर्वीचा काळ है ना? वडील आमच्या रेल्वेत होते ना, हा. दादरला नायगावला राहायला. अच्छा. बीडीडी चालू. बीडीडी साडी. अजून आहेत ना? आणि हे ते चाललंय. हे घर तरी किती जुनं असेल आता हे बांधलेलं? हे आता ह्या लाकडांवर लक्ष घे. हो. ही लाकडं बघ, अख्खेचे अख्खे फणस तोडून चारी बाजून त्याची सालं काढून लावलेली आहेत. काय तिरकाम वगैरे नाही याच्यात काय. होय ना. कारण हे दरवाजे हे वगैरे तेवढं आहे. एकदम. आता ह्याची आताच्या घडीला 4 मारतील. हे अण्णांचं आमच्या. हा, दरवाजे वगैरे जुन्यातले एकदम. तेच ना. आणि एवढ्या सगळ्यांचा देवघर एकच आहे. देवघर. हा. कोणाला पूजा घालायची असेल किंवा काय व्हिडिओ बनवते. दुसरं काय नाही. मूळ घर म्हणजे 9 बिराडांचं मूळ देवघर हेच. एकच. 9 बिराडांचं. 11व्या पिढी 12व्या पिढीपर्यंत. गावचं जे आता हे उत्सव वगैरे होतात ना, ते देव इथेच असतात. ते बघ ते रूपी तिकडे आहे. तिकडे त्याच्यात आहे. अच्छा, या पेट्यांमध्ये. पेट्या ते देवाच्याच आहेत त्या. हा.
इथे ठेवलेलं आहे सगळं. तरी अंदाजे किती वर्ष झाली असेल घराला? तर 9 पिढ्या, माझी 9वी पिढी 11वी पिढी आहे. त्याच्याही माझ्या आधीचं? पाठीमागे किती गेले असते बघ. 100 वर्षापेक्षा जास्त जास्त. जास्त 100 वर्षापेक्षा भिंती वगैरे बघ ना कशा. हो हो हो, तेच ते आता हे कळत. नवीन केलेलं आहे. हो, पण हे कळतंय ना. पुढे सगळे मातीचे भिंती. आता सगळे मग असले जसा जसा त्यांच्या ताब्यात भाग भेटला तसं. तळातली भांडी. ती बाजूला आपण. मस्त. कौलाच्या घरात थंडच असतं नाही. हे बघ ना, चौकटी वगैरे बघ ना कशा वेगळ्याच. नाही हे नंतर नंतर केलेलं आहे, पण तरी पण ते हा. जुन्या घराचं ही लादी बिदी किती थंड आहे. मस्त चूल बिल काढलेली आहे. आणि इकडे हे आजोळाचं घर आणि इथे समोरच हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. माघी गणेश जयंतीमध्ये इथे मोठा उत्सव असतो. आणि पोचरी गावातील हे सुंदर मंदिर श्री मानाई, श्री वाघजाई आणि श्री रवळनाथ यांचं. संगमेश्वरवरून जर तुम्हाला पोचरीला यायचं असेल तर तुम्ही फुणगुस डिंगणी मार्ग घेऊ शकता. एक फाटा उक्षीला जातो आणि एक जातो फुणगुसवरनं पोचरीला. तर असे हे निसर्गरम्य संगमेश्वर तालुक्यातील पोचरी हे गाव. आणि या गावाबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.